नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही समोर रिपोर्टर बसलेले असते तर रोहिणी ही राहुलला म्हणते की ते बघ, अद्वैतचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी ती रिपोर्टर आलेली आहे आणि ती दिसते का तुला? तेव्हा राहुल आता त्या रिपोर्टरकडे पाहत असतो तर रोहिणी म्हणते की हे बघ, अरे जर आपण त्या रिपोर्टरला जर सांगितलं की अद्वैत बिजी आहे आणि त्याच्याऐवजी कलालाच तिच्यासमोर उभे केले तर इंटरव्ह्यू घेण्यासाठी, तेव्हा आता राहुल म्हणते त्याने काय होणार आहे? तर रोहिणी हसून म्हणते की अरे कलाला कुठे काही माहिती असतं इंटरव्ह्यू कसे द्यायचे असते आणि यांच्यासमोर काय बोलायचं असतं. तिला फक्त डिझाईन कसे बनवायचे याच्याशिवाय दुसरं काही जमत नाही. आणि रिपोर्टर नक्की तिला अगदी खोजून खोजून विचारतील, अगदी खाजगी माहिती सुद्धा. आणि कलाला तर कॉन्फरन्स बद्दल काही माहिती नाही की नक्की काय सांगायचं आहे आणि काय माहिती द्यायची आहे त्याबद्दल तिला काही असं नाही. आणि जर असं केलं तर अद्वैतच्या प्रोजेक्टची माती होईल आणि ही जी काही माती होईल ना, ते सगळं काही कलाने केले म्हणजे हे आरोप तर अद्वैत दोषी मात्र कलाला ठेवेल आणि मग त्यांच्या तापलेल्या तव्यावर आपण आपली पोळी भाजून घ्यायची. काय राहुल, कसा वाटला प्लॅन? तर राहुल आता खुश होतो आणि खूपच परफेक्ट मॉम तुझा प्लॅन आहे असे खुशून म्हणतो. पण डोंट वरी, अगं त्या रिपोर्टरकडून आपण आपले प्रश्न कसे विचारून घ्यायचे सगळं काही मॉम तू माझ्यावर सोडून दे, काय करायचे आहे ते मी बघतो, आलोच असे बोलून तो लगेच आता त्या रिपोर्टर जवळ येतो. तिच्या जवळ येऊन बसतो आणि हाय असं म्हणून तिला आय एम राहुल स्वतःची ओळख करून देतो. रोहिणी आता या दोघांकडे बघतच असते. तेव्हा मात्र आता राहुल सांगतो की फ्रॉम द बोर्ड ऑफ डायरेक्टर राहुल चांदेकर. तेव्हा आता ती मुलगी लगेच खुश होते आणि हाय असं राहुलला बोलून आय एम विजया, आय एम बिझनेस रिपोर्टर. तेव्हा राहुल म्हणतो की हो वाव विजया, नाईस नेम आहे तुझं आणि तुम्ही बिझनेस रिपोर्टर म्हणजे नक्की ब्युटी विथ ब्रेन्स. आणि हे बघा विजया, तू येथे अद्वैतचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आली राईट ना? तेव्हा आता विजया खुशून म्हणते की हो अद्वैत सरांचा. राहुल म्हणतो की हो ना, मी अद्वैतला सांगितलं होतं की नवीन बिझनेस बद्दल इंटरव्ह्यू दे म्हणून, परंतु तसेही अद्वैत आता सध्या बिजी आहे त्यामुळे जरा त्याला फ्री होण्यासाठी वेळ लागेल आय थिंक, आणि त्यासाठी तुला तर खूप अद्वैतचा वेट करावा लागेल. त्यामुळे मला काय वाटतं, अगं तू कलाचा इंटरव्ह्यू घेऊ शकते आणि तसेही कलाच मेन डिझायनर आहे आणि तुझा इंटरव्ह्यू सुद्धा अगदी व्यवस्थित होईल. यावर तर राहुलचं जे काही म्हणणं असतं तर विजयला पटतं. विजय म्हणते की ऍक्च्युली कसे की मला सुद्धा तेच वाटतं, एका बाईकडून दागिन्याबद्दल जाणून घेलं हे तर जास्त प्रभावी असतं. राहुल म्हणतो की हो एक्झॅक्टली, तू काही पण कलाला विचारू शकते, तिला सगळे काही माहिती असतं. नवीन कशाबद्दल सुद्धा तू कलाला विचारू शकते. तेव्हा आता लगेच विजया म्हणते की हे बघा, लेटेस्ट जे काही डिझाईन असतील आणि त्याबद्दल त्या मात्र नाही सांगू शकणार कारण ते विषय सहसा कोणी उघड नाही करत. तेव्हा आता राहुल म्हणतो की विजया अगं डार्लिंग, तू पत्रकार आहे, माहिती कशी काढून घ्यायची हे तुला तर जमायला हवं. म्हणून राहुल बरोबर आता विजयाला कलाला ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी तयार करतो. रोहिणी आता ह्या दोघांचं बोलणं अगदी व्यवस्थित कान देऊन ऐकत असते. राहुल म्हणतो की विजया, माझी पूर्ण खात्री आहे कला सगळे काही तुला अगदी सांगून टाक आणि बघ नक्की तुला चांगला स्कोप मिळेल. तेव्हा आता विजया खुश होऊन राहुलला थँक्यू बोलते. तेव्हा आता राहुल सुद्धा म्हणतो की हो हो ऑल द बेस्ट. तेव्हा आता लगेच विजया निघून जाते आत. तर राहुल आता रोहिणी जवळ येतो आणि विचारतो की मॉम कसं वाटलं? तेव्हा आता रोहिणी खुश होऊन म्हणते की हो दिसते, परंतु त्या कलाला सुद्धा आता इंटरव्ह्यू देण्यासाठी तयार तर करावेच लागेल ना. आणि तेवढ्यात आता त्यांच्या मागून कला ही एका व्यक्तीशी बोलत येत असते. तर रोहिणी आता कलाला पाहते आणि मुद्दाम राहुलला म्हणते की अरे बापरे, अरे राहुल ती मुलगी बघ ना, अरे किती वेळ झाला तेव्हाची ती वाट बघते अद्वैतची आणि अद्वैत तर मीटिंग मध्ये बिजी आहे, मग काय करायचं? तेव्हा आता राहुल सुद्धा मुद्दाम आता कलाला हे ऐकून जाण्यासाठी म्हणतो की हे बघ, त्या रिपोर्टरशी आपल्याला मर्जी दाखवावीच लागते आणि खास करून म्हणजे आपल्या क्षेत्रात लागतेच आणि लागतेच. तेव्हा आता रोहिणी सुद्धा मुद्दा म्हणते की अरे राहुल, ही जर मुलगी आपल्यावर चिडली, अरे बघ ना तिला किती वेळ झाला आपण बसून ठेवले, हे सगळे जर मुद्दामन करतात असे जर तिला वाटले तर ती चांदेकर ज्वेलर्स आणि अद्वैत यांच्या सगळ्याबद्दल वाईट लिहीन ना आणि मग आपली खूपच अशी नाचकी होईल. तेव्हा आता कला ही सर्व ऐकते आणि कलाला ऐकू जाण्यासाठीच मुद्दाम हे नाटक करतात. कला म्हणते की अरे बापरे, असं होईल का? आणि जर असे झाले तर केवढ्याला पडेल? आणि आता तर नवीन वर्ष येते, नवीन वर्षाची सुरुवात अशी वाईट व्हायला नको. तेव्हा आता राहुल म्हणतो की ह्या रिपोर्टर लोकांशी अगदी पर्सनॅलिटी म्हणजे व्यवस्थित बोलावं लागतं, त्यानंतर मग ते आपल्याबद्दल सगळे काही अगदी चांगलं लिहितात. परंतु अगं मॉम काय करायचं बरं? आणि तेवढ्यात राहुल लगेच मागे पाहतो
आणि मुद्दाम कला मागे आहे हे तर त्याला माहितीच असतं आणि तो लगेच कलाला म्हणतो की कला, रोहिणी लगेच कलाला म्हणते की कला, अगं कला इकडे ये. तेव्हा कला ही रोहिणी आणि राहुल जवळ येते. रोहिणी म्हणते की अगं कला बघ ना किती मोठा प्रॉब्लेम झाला बरं. अगं ही रिपोर्टर केव्हाची येऊन बसलेली आहे, किती वेळ झाला, तिला अद्वैतचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि आपला अद्वैत तर मीटिंग मध्ये बिझी आहे. त्यामुळे कला मी तुला काय म्हणते की तू तिच्याकडे जा, थोडा वेळ गप्पा कर आणि शिवाय अद्वैत नंतर जे काही डिझाईन डिपार्टमेंट आहे तर तूच महत्वाची आहे व्यक्ती आहेस, मग तिला काय माहिती हवी आहे आणि काय नको हे सगळं काही तू तिला सांग आणि तेवढंच आता त्या मुलीला कोणीतरी अटेंड करतं असं तिला वाटेल. तेव्हा आता कलाला रोहिणी आणि राहुल या दोघांचं म्हणणं पटतं, परंतु हा प्लॅन या दोघांचा आहे कारण कलाला यात कसं गुंतवायचं आणि अद्वैत तिच्यावर कसा रागवेल हे सगळं याचा प्लॅनचं मूळ कारण असतं. परंतु बिचारी कला मात्र आता ह्या प्लॅनमध्ये फसते आणि डायरेक्ट आता ती एक चांगलं होण्यासाठी रिपोर्टरशी बोलायला जाते आणि ते विजयाला म्हणते की एक्सक्यूज मी आणि तुम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी आला आहात ना असं विचार. तेव्हा आता विजय उठते आणि यस असं म्हणून तर कला म्हणते की चला इकडे या, म्हणून कलाला ती आपल्या कॅबिन मध्ये घेऊन जाते. तर राहुल आणि रोहिणी या दोघांना मात्र अगदी हसायला येत असतं. तेव्हा कला ही विजयला आत घेऊन आल्यानंतर ये बस असं म्हणते. तर विजय विचारते की तुम्हीच कला चांदेकर ना. कला म्हणते की हो आणि विजय तिला हाय म्हणते. तर कला म्हणते की ठीक आहे अगं बस ना. तेव्हा कला तिला विचारते की काय ग विजया तू काय घेणार आहेस, चहा कॉफी लस्सी, आणि येथे तर आमच्या जवळच खूप छान अशी लस्सी मिळते, मागवायची का, सांगू का म्हणून रघुदादांना आवाज देते. तर विजय म्हणते की नाही नको. कला म्हणते की अगं घे ना काहीतरी. तर विजय म्हणते ओके चहा चालेल. तेव्हा कला विचारते की काय ग तू काही खाणार आहेस का, अगं खूप वेळ झाला तू वाट बघत बसली होती, तुला भूक लागली असेल, थांब मी तुझ्यासाठी वडापाव मागवते किंवा भजी मागवते. आणि परत ती रघु काकांना आवाज देते आणि रघु काका ऐका, अहो येथे कोपऱ्यावर जी काही भजी मिळतात ती घेऊन येताल का. तर विजय म्हणते की नाही नको कला मॅडम आय एम ओके. तेव्हा कला म्हणते की बरं ठीक आहे. तर विजय पुढे विचारायला सुरुवात करते, गुढीपाडव्याच्या निमित्ताने चांदेकर ज्वेलर्स एक नवीन लॉन्च करतात अशी खबर आमच्याकडे आहे, ती खबर खरी आहे का. त्यावर आता कला हसून म्हणते अगं खरी म्हणजे ती 100% खरी आहे. चांदेकर ज्वेलर्स म्हटल्यानंतर काहीतरी असं स्पेशल असणारच आणि तुला सांगते की गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक असं सुंदर डिझाईन आम्ही बाजारात आणणार आहोत आणि इतरांच्या कामावर इतर चांगल्या कामाचा म्हणजे उत्तम कामाचा एक शिक्का असतो, मग या वर्षी सुद्धा तो शिक्का असणारच, बघतच राहतो. त्यावर आता विजय विचारते की प्रत्येक सणाच्या वेळी तुम्ही वेगळं काहीतरी असं करता, कॉम्पिटिटरची नेहमी पळताभुई होत असते, तुमचे डिझाईन कसे असतील या बाबतीत सगळेजण काही असे उत्सुकच असतात. तेव्हा कला खुशून म्हणते की हो अगं चांदेकर हे एकमेव द्वितीय आहे. तेव्हा आता विजय म्हणते की हो नक्की, परंतु तुमचे जे काही प्रतिस्पर्धी आहे त्या सगळ्यांना तुम्ही कसं तोंड देता बरं. तेव्हा आता कला म्हणते की हे बघ स्पर्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये असते, सगळीकडे अगदी चढाओढ असते, परंतु आमची टीम मात्र एकजुटीने काम करते. आणि तेवढ्यात मात्र विजयाला ठसका लागतो. तर कला म्हणते की काय ग. विजय म्हणते की मला पाणी थोडंसं प्यायला मिळेल का. तेव्हा कला म्हणते की हो देतेस ना. कला घाईने उठते आणि विजयला पाणी प्यायला देते, कारण आता विजयने हा सर्व प्लॅन केलेला असतो, कारण तिला आता जो काही कॅमेरा आहे तर तो ऑन करायचा असतो आणि लगेच ती कला पाणी घ्यायला जाते, तोच लगेच ती कॅमेरा चालू करते आणि तो पण कलाच्या जेथे कला बसलेली आहे तेथे तो कॅमेरा ऑन करते. कलाला बिचारीला काही माहिती नसतं तर कला पाणी देते आणि ओके आहे असं म्हणते. तर लगेच विजय म्हणते की हो थँक्यू. तेव्हा आता ही विजय सुद्धा किती चलाक असते. तेव्हा विजय तिला पुढे विचारते की सगळ्यांपेक्षा असं वेगळं काय खास आहे तुमच्या ह्या डिझाईन मध्ये, तुम्ही तुमच्या कोणत्याही स्पर्धकाला अगदी काही गृहीत धरून डिझाईन करतात का. तेव्हा आता कला म्हणते की नाही आमची कुणाशी कॉम्पिटिशन नाही, चांदेकर ज्वेलर्सला फक्त चांगलं काम करायचं आहे आणि आमच्या कस्टमरला समाधानी ठेवायचं आहे आणि यावर्षी सुद्धा आमची डिझाईन इतकी साधी सुंदर आणि आपल्या परंपरेला शोभतील असे डिझाईन आहे, त्यामुळे आता कस्टमर तर लगेच खुश होते. तेव्हा आता विजय विचारते की जर तुमच्या दागिन्यांचा प्लॅन तुम्ही आम्हाला सांगितला त्यामुळे तुमचा सुद्धा त्यात जास्त अगदी फायदा होईल. तेव्हा कला म्हणते की हो की अगं ही तर चांगली आयडिया आहे, थांब मी लगेच फाईल घेऊन येते. म्हणून कला ही लगेच डिझाईनच्या ज्या फाईल आहे तर त्या घेऊन येण्यासाठी लगेच जाते आणि लगेच ती फाईल घेऊन येते आणि त्या सर्व डिझाईन्स आता गुढीपाडव्याला ह्या होणार आहेत तर त्या सर्व डिझाईन कला ही आता त्या विजयाला दाखवते. तेव्हा आता लगेच हे सर्व काही कॅमेरे समोर अगदी कॅप्चर होत असतं. तर राहुल मात्र आता ह्या दोघींकडे अगदी खोशून पाहत असतो, कारण आता त्याने बरोबर कलाला या प्लॅन मध्ये गुंतवलेलं असतं आणि भोळी भावडी कला आता त्यामध्ये फसते. हे सर्व झाल्यानंतर आता विजय
विजया कलाला म्हणते की थँक्यू सो मच. तेव्हा कला म्हणते की अगं नाही, तूच मला तुझा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. म्हणून आता विजया आपला तो कॅमेरा वगैरे सगळं काही सामान घेऊन तेथून निघून जाते आणि राहुलचा प्लॅन अगदी सक्सेस होतो. त्यानंतर आता सरोज ही एका वर्करशी बोलत येत असते. तर समोर ज्या काही 2 मुली ह्या वर्कर असतात, तर त्या मोबाईलमध्ये कलाने जी काही इंटरव्ह्यू दिलेली आहे तर त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर पाहत असतात. तेव्हा मात्र आता सरोज येते. सरोज हे सर्व ऐकते आणि सरोज आता त्या मुलींच्या हातातील मोबाईल घेते आणि सरोज सुद्धा आता हे पाहते आणि कलाची इंटरव्ह्यू आणि चांदेकर ज्वेलर्स बद्दल तिने दिलेली जी काही माहिती आहे ते सर्व काही आता या व्हिडिओमध्ये असते. आता सरोजला हे असं ऐकल्यानंतर खूप राग येतो. सरोज लगेच अद्वैतला आवाज देते की अद्वैत. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की आई, आणि तेवढ्या सरोज आत येते. राहुल आणि रोहिणी सुद्धा येतात. तर लगेच सरोज रागाने म्हणते की ती मूर्ख मुलगी, अरे ती मूर्ख मुलगी बाहेर प्रेस समोर जाऊन काय बोलली ऐकलंस का तू? अद्वैतला काही माहिती नसतं. तेव्हा अद्वैत नाही म्हणतो, परंतु आई अगं तू अगोदर शांत हो असे म्हणतो. तेव्हा सरोज रागाने म्हणते की अरे अद्वैत कशी शांत हो, अरे अगोदर तू ऑनलाईन बघ ना, अरे ती मुलगी काय बोलते ते. तेव्हा आता अद्वैत लगेच आपला लॅपटॉप उघडतो आणि त्यावर जी काही मोठी बातमी असते तर ती अद्वैत आता पाहतो. कलाने इंटरव्ह्यू दिलेली आहे. आता अद्वैतला सुद्धा हे सर्व काही बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर आता खूप असा कलाचा राग येतो. राहुल आणि रोहिणी या दोघांना मात्र अगदी सर्व काही आनंद होत असतो, कारण जे काही होतं ते त्यांनी अगदी ठरवल्याप्रमाणे होत असतं. आणि कलाने सांगितलेलं असतं की आपल्याकडे जोडीने गुढी उभारायची प्रथा आहे ना, त्यामुळे चांदेकरला हे लॉज सुद्धा अगदी जोडीनेच जी काही दागिन्यांची ही म्हणजे बनवणार आहे डिझाईन्स, म्हणजे आम्ही जोडीचे रत्न वापरून दागिन्यांना समतोलित असा लुक देणार आहोत. म्हणजे ते दागिने जोडप्यांना शोभतील असे काही दागिने आम्ही या गुढीपाडव्याला बनवणार आहोत. आणि ते सर्व काही डिझाईन्स आता ती अगोदरच ओपन तिने केलेले असतात. जे कुंदन वापरून त्यांनी जे डिझाईन्स बनवलेले आहेत त्या सर्व डिझाईन्स तिने आता अख्ख्या मीडियासमोर ह्या म्हणजे सांगितलेले असल्यामुळे कलाला काही कळत नसतं. म्हणून आता जे काही आहे ते अगोदरच ओपन होतं आणि ह्या गोष्टीचा मात्र आता चांदेकरांना एक खूप मोठा फटका बसणार असतो. हे आता समजल्यानंतर अद्वैतला आता कलाचा खूप राग येतो. जे काही आता हे डिझाईन आहे अगदी सेम ते डिझाईन असेल, अगदी कुंदन वापरून केलेलं. आणि आता कला सर्व काही सांगून देते आणि राहुल आणि रोहिणी मात्र अगदी खुश होतात. परंतु आता विजयाने तर अख्खं हे अगदी मीडियासमोर आणलेलं असतं. विजया पुढे सांगते की हे बघा, आता ह्या होत्या कला चांदेकर आणि त्या पुढे काय करणार आहेत, कसे करणार आहेत ते सर्व काही आता आपल्याला सांगितलेलं आहे. आणि एवढेच नाही तर त्यांनी आपल्या डिझाईन सुद्धा आपल्याला दाखवलेल्या आहेत. चांदेकर ज्वेलरची ही नवीन स्ट्रॅटर्जी आहे की कला चांदेकर यांनी हे मुद्दाम केलेलं आहे. म्हणजे अजून एक असा प्रश्न येतो की म्हणजे त्यांचे जे काही प्रतिस्पर्धी आहे त्यांना कमी लेखवायचं आहे का, त्यांना ओपन चॅलेंज करायचं आहे का, नक्की त्यांचं हे सर्व करण्यामागे काय असा हेतू आहे. आणि अगोदर सर्व जो काही हा प्लॅन त्यांचा आहे आणि तो ओपन केल्यामुळे चांदेकर ग्राहकांवर यांच्यावर काही परिणाम होणार आहे का, हे ऐकून मात्र आता अद्वैतला इतकी चिड येते, कारण त्याला जे काही झालेले असते तो खूप एक मोठा फटका असतो. आणि आता हे सर्व बघून सुद्धा सरोजला आणखीनच राग येतो आणि सरोज सुद्धा रागाने भडकलेली असते. हे सर्व ऐकल्यानंतर अद्वैत लगेच बाहेर फोन करतो आणि खरेला ताबडतोब कॅबिनमध्ये पाठवा असं रागावून म्हणतो. तेव्हा रोहिणी आणि राहुल एकमेकांकडे पाहतात तर सरोज म्हणते, अद्वैत अरे ही मुलगी मूर्ख आहेस का, हिला इतका कॉन्फिडन्स येतो तरी कुठून, आणि हे सर्व जाऊन मीडियाला सांगायचा अधिकार तिला दिलाच कोणी. अरे अद्वैत आता तरी तुझ्या लक्षात येतं का, नवरा बायको म्हणून तुम्ही एकमेकांशी किती कम्फर्टेबल आहात. अरे तू कसा आहेस, ती मुलगी कशी आहे, तू तर एक तुझा स्टेटस बाळगून असतो, परंतु त्या मुलीला ते सुद्धा कळत नाही स्टेटस कशाचे गातात ते. आणि आता मला ही मुलगी कुठून आपल्या वाट्याला आली असे झाले आता. आणि तेवढ्यात कला आत येते. तेव्हा कला सर्वांचे चेहरे पाहते आणि आता सरोज आणि अद्वैत तर पूर्णपणे भडकलेले तिला दिसतात. त्यांचा चेहरा पाहून काहीतरी नक्की झालेला आहे हे कलाला ओळखतं. ती थोडीशी दबकतच आत येते. रोहिणी तर अगदी राहुलला खुश होऊन हळूच म्हणते की आता हे दोघं गुढी कशी उभारतात ते आपण बघूच. राहुल म्हणतो की मम्मा गुढीचं माहिती नाही, परंतु होळी मात्र नक्कीच भेटणार आहे. तेव्हा आता सरोज रागाने कलाला विचारते, तू काय करून ठेवलं याची कल्पना तुला आहेस का. तेव्हा आता कला विचारते की सरोज मॅडम अहो मी काय केलं. तेव्हा आता रोहिणी लगेच कलाच्या हातात मोबाईल देते आणि सरोज वहिनी याबद्दल बोलते, जे काही केलं ना तू ते बघ.
तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो की अगं कला, तू हे काय करून ठेवलंस? अरे दादा, ह्या कलावहिनीने बघ ना काय करून ठेवलं, सगळ्याची वाट लावून ठेवली आणि याचा फायदा मात्र नक्की आपल्या स्पर्धकांना होणारच आहे. तेव्हा आता कला तो जो काही ऑनलाईन व्हिडिओ आहे तो सर्व पाहते, कारण विजयाने आता सर्वांसमोर काय असं सांगितलेलं आहे ते सगळं काही तिला आता ते समोर ऑनलाईन दिसतं. तेव्हा मात्र आता विजया पुढे जे काही म्हणलेले असते की कला चांदेकर यांनी हे मुद्दाम केलेलं आहे आणि हे सर्व करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे, हे आता सगळं केल्यामुळे चांदेकरांच्या त्यांच्या जे काही ग्राहक आहे त्यांच्यावर याचा काही परिणाम होणार आहे का, हे सर्व काही कला आता आपल्या डोळ्यांनी पाहते. आणि तेव्हा आता कलाला एक वेगळा धक्का बसतो. तेव्हा आता सरोज रागाने अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू आता काहीतरी बोल. तेव्हा अद्वैत लगेच आता भडकावून उठतो आणि कलाला विचारतो की तू हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून केलं? हे करण्या अगोदर तू कुणाची परमिशन घेतली होतीस का? तू या कंपनीत फक्त एक डिझायनर म्हणून काम करते आणि अख्खी कंपनी ही स्वतःच्या मालकीची आहे असे तू धरू नको. तेव्हा आता रोहिणी सुद्धा म्हणते की कला, अगं तू आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चॅलेंज करण्याचा प्रयत्न करत होती का? अगं तू तर सरळ सरळ सांगितलं आणि त्या रिपोर्टरसाठी तर हे सर्व चांगलंच आहे. तेव्हा मात्र आता कला खूप अशी रडत असते. तेव्हा आता राहुल लगेच म्हणतो की मम्मा, अगं मी त्या रिपोर्टरला त्यानंतर कॉल केला होता तिला विचारायला. तेव्हा मात्र आता ती मुलगी म्हणजे ती जी काही होती विजया, तिनेच मला सर्व काही सांगितले की हे सर्व कलानेच मला सांगितले होऊन, ते पण तिच्या मनाने. समोरून इतकी माहिती मिळते, मग ते कशाला नाही म्हणते? त्यांचं काय होतं, त्यांचा शेवटी TRP वाढतोच. तेव्हा आता सरोज रागाने कलाला म्हणते की तू काय अक्कल गहाण ठेवली की आम्हाला बरबाद करायला तू आलीस का? तेव्हा आता कलाच्या मनात एक असतं, कलाने हे काही मुद्दाम केलेलं नसतं. कला खूप रडत असते. कला म्हणते की हे बघा सरोज मॅडम, अहो हे सर्व मी मुद्दाम नाही केलेलं, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता अद्वैत अगदी ताव उठतो आणि बंद कर तुझी ही सर्व नाटक, असे तो कलाला रागावून म्हणतो. तुझ्यासारखे कलेचा अपमान करणारी मुलगी मी माझ्या आयुष्यामध्ये नाही बघितलेली, कारण ही आपली स्वतःची कला आहे आणि त्या कलेचा तुला सन्मान करता येत नाही. हे डिझाईन जे काही काढणे आहे ना, कुठलं तरी तू फडतू चित्र काढणार, हा तुझ्यासाठी टाइमपास असेल असं तुला वाटत असेल, परंतु आमच्यासाठी मात्र ते त्या डिझाईनची किंमत ही लाखो करोडोंची आहे. तेव्हा कला रडतच म्हणते की चांदेकर, अरे मला हे सर्व माहिती आहे पण मी. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ, पण नाही आणि मी नाही, जे काही आहे ते अगोदर ऐकून घे. आमची अख्खी फॅमिली आणि आमच्या कंपनीत काम करणारा जो काही स्टाफ आहे दिवस रात्र येथे आता हा लढतोय आणि कष्ट करतो. सगळ्यावर मात्र तू एका सेकंदात हे सर्व बोळा फिरवलास. नक्की तुझं हे सर्व काय चाललं आणि आमच्या क्लायंटने दिलेले पैसे तू घरी घेऊन जातेस, नक्की तुझं हे सर्व काय सुरू आहे? कधी मीडिया समोर जाते, सगळे काही प्लॅन एक्सपोज करते आणि काय ग, तू तर म्हणाली होतीस आमच्या कंपनीमधील कोणत्याही मॅटर मध्ये तू इंटरफेअर करणार नाही म्हणून, आणि मग काय, तू तर म्हणाली होती की आमचं कोणतंही नुकसान नाही होऊन देणार म्हणून, तू तर मला शब्द दिला होता, मग त्याचं काय झालं? कला म्हणते की मला माहितीच नव्हतं की कारण रिपोर्टर हे सगळं काही रेकॉर्ड करतील म्हणून. अरे मला खरंच माहिती नव्हतं, माझ्यावर विश्वास ठेव की हे सगळं काही केलं मी अगदी मनापासून केलं. तेव्हा आता अद्वैत रागाने म्हणतो की हे पग कृपा कर आणि एकही शब्द तू बोलू नकोस, गेट आउट, म्हणून तो आता भयंकर कलाला असा चिडतो. तेव्हा आता कलाला खूप असं वाईट वाटतं आणि कला लगेच आता अगदी रडतच तेथून निघून जाते. राहुल आणि रोहिणी या दोघांना आता खूप असा आनंद होतो. दोघे आता एकमेकांकडे बघून हसतात. तर सरोज लगेच अद्वैत जवळ येते. अद्वैतला म्हणते की शांत हो आणि तुला आता समजले का मी तुला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत होते की तुम्ही एकमेकांसाठी किती कम्फर्टेबल आहात, एकमेकांसाठी अगदी कम्फर्टेबल असायला हवं, परंतु तुमच्या दोघांमध्ये असं काही साम्य नाही आणि हे बघ ते आपल्या बिझनेससाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कोणत्याही बिझनेसचा विचार न करता ही मुलगी अख्ख्या मीडियासमोर अगदी मूर्खासारखं बडबड करत आली. तिला मुळात म्हणजे परवानगी दिलीच कोणी हे पत्रकारांशी बोलण्याची? त्यामुळे अद्वैत मी तुला जे काही म्हणते ना की ह्या मुलीची पावलं मला सरळ नाही वाटत आणि ते म्हणजे हे. आणि हे बघ अद्वैत, मी तर काही चुकीचं नाही बोलत, तुला माझं जे काही म्हणते मी ते म्हणणं पटतं ना? तेव्हा अद्वैत आता पूर्णपणे विचारत असतो नक्की आता सरोज सुद्धा काय म्हणते याकडे अद्वैतचं लक्ष नसतं. परंतु आता रोहिणी आणि राहुल इतके खुश असतात. तेव्हा मात्र आता रोहिणी राहुलला हळूच म्हणते की जर आता अद्वैत हा कलाच्या विरोधात गेला तर आपलं काम मात्र आणखी सोपं होईल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो
की हो आई, मला तुझं सगळं काही म्हणणं पडतं. म्हणून अद्वैत सुद्धा आता कलाच्या विरोधात जातो आणि राहुल आणि रोहिणी या दोघांचा प्लॅन आता सक्सेस होणार आहे असं त्यांना वाटतं. त्यानंतर आता इकडे आबा हे रजनीला विचारतात, रजनी देवळात जायची सर्व तयारी झालेली आहे ना? तेव्हा रजनी खुश म्हणते की हो आबा. आणि आता सर्वजण घरी येतात तर आबा म्हणतात की हे बघ सर्वजण तर आलेत. तेव्हा आता सर्वजण काही न बोलता लगेच आपापल्या रूममध्ये निघून जातात आणि कला ही खूप रडत असते. तेव्हा आता रजनी आणि आबा हे दोघे विचारतात की कला, अगं काय झालं? सर्वांना कोणी काही न बोलता लगेच आपापल्या रूममध्ये निघून गेले. तेव्हा कला फक्त रडत असते. तेव्हा मात्र सोहम सुद्धा हा कलाला विचारतो की वहिनी अगं काय झालं? आणि आता सुद्धा मी आपले जे काही न्यूजवर सुद्धा बघितलेलं आहे की चांदेकर ज्वेलर्स बद्दल एक वेगळीच न्यूज दिसते. मग काय झालं वहिनी? आपलं फार मोठं नुकसान झाले का? तेव्हा आता आबा सुद्धा टेन्शन मध्ये येतात आणि आबा लगेच म्हणतात की काय रे सोहम, काय झालं? कशाबद्दल बोलतो तू? आणि आपल्या ज्वेलर्सला काही नुकसान झाले का? तेव्हा आता कला रडत म्हणते की हे बघा आजोबा, मी तुम्हाला सांगते की काय झाले. ऑफिसमध्ये आज एक पत्रकार आले होते चांदेकरचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी. चांदेकर मीटिंग मध्ये होता आणि त्या मुलीला बराच वेळ वाट बघावं लागत होतं. म्हणून तिचा आदरातिथ्य करण्यासाठी आणि तिचा आदरातिथ्य व्हावं म्हणून मी जवळ जाऊन बसले होते. आणि चांदेकर दरवर्षी कसे नवीन डिझाईन घेऊन येतात आणि ग्राहक त्यांचं कसं कौतुक करतात असे ती कौतुक करायला लागली. आणि तिने मला विचारलं की आपल्या नवीन वर्षाचे काय प्लॅन आहेत, म्हणून आपण पुढे काय करणार आहोत, कसे करणार आहोत, या गुढीपाडव्याबद्दल विचारलं. प्रतिस्पर्धे जे काही आहे त्यांचे विचार विचारले. आणि आजोबा मला खरंच काही माहिती नव्हतं. मी अगदी नम्रपणे ही उत्तर दिली. गप्पाच्या नादामध्ये मी आपले नवीन डिझाईन्स काय असतील आणि ते कसे असतील याबद्दल सर्व काही सांगून टाकले. एक स्त्री म्हणून मला सुद्धा उत्साह आहे म्हणून मी सर्व काही सांगून टाकले. आणि बोलण्याच्या नादामध्ये आणि पुढच्या वर्षीचे जे काही आपले डिझाईन्स आहे आणि त्याची सर्व माहिती आणि आपल्या प्लॅन बद्दल मी सगळं काही सांगून बसले. म्हणून कला आता हे सर्व काही अगदी रडत आता आबांना सांगत असते. परंतु आजोबा, मी तुम्हाला खरं सांगते की हे सर्व मी मुद्दाम नाही केलं, गप्पाच्या नादामध्ये झालं. आणि आजोबा, आपल्या साधेपणाचा इतका कोणी गैरफायदा घेऊ शकतो हे साधं माझ्या मनात सुद्धा नाही आलं. हे ऐकल्यानंतर आता रजनी आणि आबा यांना सुद्धा धक्का बसतो. हा कला रडत म्हणते की आजोबा, मला माहिती नव्हतं की तिने कुठे आणि कसा कॅमेरा ठेवला होता आणि नेमकं मी जे काही बोलत आहे ते सगळं तिने रेकॉर्ड करून घेतलं आणि त्याची बातमी तिने करून सगळं काही प्रसारित सुद्धा केली. आणि माझ्या एका चुकीमुळे चांदेकरांचं लाखोचं नुकसान झालं. तेव्हा आता कलाला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सोहम, आबा आणि रजनी यांना सुद्धा आता कलाबद्दल अगदी वाईट वाटतं आणि आपलं जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा सुद्धा एक खूप मोठा फटका बसतो. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये चांदेकरने एक बोर्ड आहे तर तो भिंतीवर लावलेला असतो. कला त्याला विचारते की चांदेकर हे काय करतो? तेव्हा आता अद्वैत जे काही सरोजने सांगितलेलं असतं की हे बघ, भविष्यात हे जे काही नातं नसलेलं ते जपण्यात काय अर्थ आहे. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की आपल्या नात्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते ऐकून कला म्हणते की काय बोलतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, नात्यातील समानता आणि त्यात मात्र अडथळा आणणारी जी काही भिन्नता आहे तर ती या ब्लॅक बोर्डवर मांडायची. यावरच आपल्या नात्याचं भविष्य आहे ते आपल्याला कळेल. तेव्हा कला म्हणते की बरं ठीक आहे, तुला जर असं व्यवहारी वागायचं आहे तर मात्र आपलं हे गणित आयुष्यभर जुळण्यासाठी त्याची मात्र मी पुरेपूर काळजी घेईन. तेव्हा आता कला ही एका बाजूने आणि अद्वैत मात्र एका बाजूने. तर मित्रांनो, आता यांच्या भविष्याचं गणित कसं जुळतं ते पाहण्यासाठी आता खूप असं रंजक ठरणार आहे. तेव्हा पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.